नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 18 जूनला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे या वर्षातील शेवटचा गुरु पुष्पामृत योग म्हणजेच 2026 या वर्षातील हा शेवटचा गुरु पुष्पामृत योग आहे. गुरु पुष्यामृत योग हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ फलदायी आणि दुर्मिळ योग मानला जातो. जेव्हा पुष्प नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्या दिवसाला गुरु पुष्पामृत योग असं म्हटलं जातं. आणि पुष्प नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणून सर्व देवी देवता या पुष्प नक्षत्रांची पूजा करत असतात. या शुभ योगांवर केलेली सोने चांदीची खरेदी नवीन गुंतवणूक आणि धार्मिक कार्य दीर्घकाळ सुख समृद्धी आणि यश देतात. या शुभ योगांवर केलेली खरेदी कोणतेही मौल्यवान वस्तू किंवा सुरू केलेले काम हे स्थिर राहते, त्यामध्ये वृद्धी होते. तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. या पवित्र दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची एकत्रित पूजा केल्याने घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात. या गुरु पुष्पामृत योगात केलेली मंत्र साधना जप दान हे विशेष पुण्यकारक मानले जाते. आता 18 जूनला जो गुरु पुष्पामृत योग आलेला आहे तर तो योग सकाळी 6:04 सुरू होणार आहे आणि 11:32 संपणार आहे. म्हणजेच जवळपास 7.5 तास हा गुरु पुष्पामृत योगांचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे. आता हा गुरु पुष्पामृत योग जरी सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 7:30 पर्यंत असला तरीही संपूर्ण दिवसभर तुम्ही सेवा उपासना उपाय जे आहे तर ते करू शकता. त्यांचे सुद्धा फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आता धार्मिक दृष्टीने हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रांमध्ये सांगितलेले खास काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु पुष्पामृत योगावरती करण्यासाठी 10 उपाय सांगणार आहेत. या 10 पैकी तुम्ही कुठलाही एक उपाय केला तरीही चालणार. जर तुम्ही या योगावरती सांगितलेल्या उपायांमधील एखादा उपाय जर केला तर नक्कीच त्याचे तुम्हाला 100% फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तुमची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होईल. अडकलेली तुमची सगळी कामे पूर्ण होतील आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल. तर असे प्रभावी उपाय आहेत ते आपल्याला या गुरु पुष्पामृत योगावरती करायचे आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे काही उपाय सांगणार आहे किंवा ज्या काही सेवा सांगणार आहेत तर या आपल्याला 18 जूनला गुरुवारी म्हणजेच परवा गुरु पुष्पामृत योगावरती करायचे आहेत. आता गुरु पुष्पामृत योग गुरुवार म्हणजेच अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. हा दिवस म्हणजे आपलं गुरुबळ जे आहे तर ते मजबूत करून घेण्याचा हा दिवस आहे. आणि बघा, आपल्या कुंडलीतला गुरुग्रह म्हणजेच गुरुबळ मजबूत असणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर गुरुबळ मजबूत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही कामांमध्ये अडचणी अडथळे येत नाहीत. त्या व्यक्तींची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते आणि म्हणून प्रत्येकाने हे उपाय जे आहेत तर ते आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, ती इच्छा पूर्ण व्हावी किंवा मला प्रत्येक कामात यश मिळावं, माझी भरपूर प्रगती व्हावी असं माझ्याकडून ते तुमच्यापर्यंत आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. आणि खरं तर हाच तो दिवस आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो न चुकता आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही या गुरु पुष्पामृत योगावरती तुमच्या घरात हे उपाय करताना तेव्हा तुमच्या घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. हे उपाय इतके प्रभावी मानले जातात ना. हे उपाय केल्याने घरातील पैशाची चणचण किंवा वाढता ताणतणाव, घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, कलह आणि अशांतता जी आहे ना ती दूर होत असते. आणि म्हणून या दिवसांची सुरुवात आपल्याला स्नानापासून करायची आहे. म्हणजे या दिवशी पहिलाच उपाय आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून करायचा आहे. तर या गुरु पुष्पामृत योगावरती सकाळीच जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाची असते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण स्नान केले तर आपले गुरुबळ हे मजबूत होते. या व्यतिरिक्त आपल्याला जर कुणाची दृष्ट नजर बाधा झालेली असेल, काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल तर ती सुद्धा दूर होते. त्यामुळे तुम्हाला या गुरुवारी हे एक काम जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. घरातील अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे.
नक्कीच यामुळे तुमचा गुरुबळ जो आहे तर तो मजबूत होईल. त्याचबरोबर आपण प्रत्येक दिवशी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी झाड लोट करत असतो, फरशी पुसत असतो. जेव्हा आपण घराची फरशी पुसतो तेव्हा किंवा झाडलोट करतो तेव्हा आपल्या डोळ्यांना न दिसणारी जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही धूळ आहे ना, ते दूर होत असते. पण बघा, गुरु पुष्पामृत योगावरती म्हणजेच गुरुवारी कधीही फरशी पुसली जात नाही, म्हणून या दिवशी तुम्हाला फरशी पुसायची नाही. पण एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. तर एका ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहेत आणि एखादं फूल घेऊन मग झेंडूचं फुलं असेल तर त्या फुलाने तुम्हाला हे जे पाणी आहेत ना, हे तुमच्या हाताने तुमच्या घरात शिंपडायचं आहे. आपल्या प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारांच्या उंबरठ्यावरती सुद्धा शिंपडायचं आहे, उंबरठ्यांच्या बाहेर शिंपडायचं आहे. यामुळे आपलं संपूर्ण घर जे आहे तर ते पवित्र होत असतं. साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते आणि आपल्या डोळ्यांना न दिसणारी नकारात्मक ऊर्जा असते तर ती सुद्धा संपूर्णपणे या उपायाने नष्ट होते. म्हणून हा उपायसुद्धा तुम्हाला नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचे लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्यांची पूजा ही आवर्जून करायची आहे आणि त्या उंबरठ्यांवरती शुभलाभ हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आता शुभलाभ हे जे नाव आहे तर हे उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचे लेपन केलं आहे तर त्या हळदीच्या लेपनवरती कुंकवाने अगदी उंबरठ्याच्या मधोमध लिहायचा आहे. शुभलाभ हे शुद्ध हे शब्द मांगल्याचे, समृद्धीचे आणि यशाचे प्रतीक मानले जातात. शुभ म्हणजे काय तर चांगुलपणा आणि पवित्रता आणि लाभ म्हणजे काय तर आर्थिक फायदा आणि समृद्धी. हे शब्द गणेश आणि लक्ष्मी यांच्याशी जोडले गेले आहेत आणि म्हणून तुम्ही उंबरठ्यावरती हे 2 शब्द लिहिल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते. म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उंबरठ्यावरती आवर्जून करायचा आहे. तसेच तुम्हाला मुख्य प्रवेश द्वारांवर एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये हळद ही नक्की घालायची आहेत. आपलं गुरुबळ हे मजबूत होणार तर आपण पण लक्ष्मीची सुद्धा आपल्याला कृपा जी आहे तर ती प्राप्त होणार आहे. लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. आता असा दिवा प्रज्वलित करून कुठे लावायचा आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरांमध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. भरपूर तूप घाला. अगदी सकाळपासून ते दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत, झोपपर्यंत हा दिवा पेटून राहील तोपर्यंत तुम्हाला पेटून तसाच ठेवायचा आहे. दिवा शांत झाला की तो तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. त्याचबरोबर आपण प्रत्येक दिवशी सूर्याला जल अर्पण करतो का तर नाही, पण किमान या गुरु पुष्पामृत योगांवरती सूर्याला जल अर्पण करावं, कारण या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक शांतता मिळते आणि आपला आत्मविश्वास हा वाढत असतो. तसेच कुंडलीतील सूर्यांची स्थिती ही मजबूत होते, ज्यामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास हा सुद्धा वाढत असतो. आता हे जल अर्पण करताना तांब्यांच्या कळशामधूनच हे जल अर्पण करायचे आहे. त्यामध्ये थोडंसं कुंकुम, अक्षता आणि लाल फूल टाकून हे जल अर्पण करावे. पूर्व दिशेला तोंड करून हे जल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पाणी अर्पण करणार आहेत, पाण्याची धार असते ना, तर त्या धारातून सूर्याचे दर्शन करायचे असते. सूर्यदेवाला जल अर्पण करताना चुकूनही थेट सूर्याकडे पाहू नये. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरांमध्ये दक्षिण दिशेला एक दिवा सुद्धा लावायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आणि त्या दिव्यांमध्ये काळे तीळ टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तसेच हा दिवा लागत असताना ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो, ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी यायला सुरुवात होते. तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरांमध्ये एक स्वास्तिक सुद्धा काढायचं आहे. थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. कुंकू नाही टाकलं तरीही चालेल, फक्त हळद आणि तूप या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच हळदीने हे स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारांवरती हे स्वास्तिक तुम्हाला बनवायचं आहे. त्याचबरोबर एक स्वास्तिक हे तुळशीजवळ सुद्धा काढायचं आहे. पुढचं स्वास्तिक हे आपल्या गॅस शेगडीवरती काढायचं आहे आणि यानंतर आपलं देवघर जे असतं तर त्या देवघरांची जी मागची बाजू असते तर तिथे एक स्वास्तिक काढायचं आहे आणि एक स्वास्तिक हे तिजोरींमध्ये काढायचं आहे.
या गुरुपुष्पामृत योगावरती या पवित्र ठिकाणी स्वास्तिक काढल्याने घरातील वातावरण हे मंगलमय होत असतं, कारण स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहेत. घरांमध्ये जेव्हा आपण स्वास्तिक काढतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे खूप प्रसन्न होत असतं आणि हे शुभचिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारांवरती काढल्याने माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्याचबरोबर बघा, आपल्या घरांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवाही करायचीच आहे, ज्यामध्ये तुम्ही श्री सूक्तमचा पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता, गायत्री मंत्रांचं पठण करायचं आहे, स्वामींच्या मंत्रांचं पठण करायचं आहे. जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे. आणि सेवा करताना माता लक्ष्मीसमोर तुम्हाला लाल रंगाचा जो धागा असो तर काय करा, कापसांची लांब वात घ्या, त्याला कुंकू लावा, ती वात लाल बनवा आणि अशी वात बनवून हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करून या ज्या काही सेवा मी सांगितल्या तर त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर जर तुमच्या देवघरांमध्ये श्रीयंत्र असेल तर त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी, त्यांची शक्ती वाढवण्यासाठी त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला अभिषेक करून कुंकुम अर्चन सुद्धा करायचं आहे. यामुळे त्यामधली जी काही पावर असते ती ना वाढत असते, म्हणून श्रीयंत्रावरती तुम्हाला आवर्जून कुंकुम अर्चन जे आहे तर ते करायचंच आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुंकुम अर्चन केल्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचं आहे आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे. जेव्हा तुम्ही या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करून तेथे समोर या सेवा करतात ना, तेव्हा नक्की 100% तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा जी आहे तर ती आपल्याकडून घडत असते आणि त्याचं आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतात. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत ही आपल्याला मिळत असते. आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मग काय करायचं, कुलदेवीचा टाका असेल तर त्या टाकावरती कुंकुम अर्चन करायचं आहे आणि ह्या ज्या सेवा मी सांगितल्या तर ते तुम्हाला करायच्या आहेत. या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं तसेच तुळशीपत्र, सब्ज, त्याचबरोबर बघा पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून अर्पण करायची आहेत, कारण सगळ्या ह्या ज्या पिवळ्या वस्तू आहेत तर ह्या भगवान श्री हरिविष्णूंना, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर या गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. गुरु पुष्पामृत योगावरती तुळशीला कच्चं दूध अर्पण केल्याने आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आणि हे दूध अर्पण करत असताना त्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा तुम्हाला टाकायची आहेत आणि हे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमची इच्छा, मनोकामना जी आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत. तर हे अत्यंत प्रभावी आणि स्वास्तिक असे उपाय आहे, सात्विक असे उपाय आहेत जे आपल्याला 18 जूनला गुरुवारी गुरुपुष्पामृत योगावरती करायचे आहेत. घरात सुतक असेल तर कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून घरातील कोणताही व्यक्ती हे उपाय करू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.